नवी मुंबई ड्रग्ज तस्करांच्या केंद्रस्थानी असल्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते। नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज फ्री नवी मुंबई हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे। लोकशाही मराठीनं सुद्धा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे। पाहुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। नवी मुंबई ड्रग तस्करांच्या केंद्रस्थानी। चार वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। पोलिसांचं नवी मुंबई ड्रग्ज फ्री मिशन। लोकशाही मराठीची ड्रग्ज विरोधात मोहीम। नवी मुंबई ड्रग तस्करीच्या केंद्रस्थानी असल्याची शक्यता वारंवार व्यक्त होतीये। शहरात सातत्यानं ड्रग्जचा साठा आढळून येतोय। 4 वर्षात 395 कोटींचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत। नशेच्या आहारी गेल्याचं प्रमाण हजारोंच्या घरात असल्यानं ड्रग्ज विक्रेत्यांना नवी मुंबईत मोठं मार्केट उपलब्ध आहे। त्यातून कोट्यवधींची उलाढाल होतीये। अशातच पोलीस आयुक्त मिलिंद भारांबेंनी ड्रग्ज फ्री नवी मुंबई मिशन हाती घेतलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 2 वर्षात ड्रग्ज विक्रेत्यांवर छोट्या मोठ्या स्वरूपाच्या 1129 कारवाया केल्या आहेत। त्यामध्ये 1750 जणांना अटक देखील केली आहे। 2 वर्षात 56 कोटी 24 लाखांचा ड्रग जप्त करण्यात आलाय। त्यात 40 कोटी 44 लाखांचे अंमली पदार्थ विरोधी पथकानं जप्त केले आहेत। पनवेल उरण ह्या साईडला काही फार्म हाऊसेस आहेत आणि त्या ठिकाणी काही फॅमिलीज आणि काही छोटे छोटे गेट टुगेदर्स होत असतात। अनॉनिमिटीच्या ठिकाणी कोणीही रेव पार्टी करण्याचं धाडस करू नये यासाठी इंटेलिजन्स आमचे इन्फॉर्मर्स पण आम्ही लावून ठेवलेले आहेत आणि सातत्याने ह्या एरियाजमध्ये आमची गस्त सुरू आहे, जेणेकरून कोणीही अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं नियोजन करू नये किंबहुना असं कुठलं धाडस सुद्धा करू नये याकरता नवी मुंबई पोलीस सतर्क असेल। शहरात अनेक वर्षांपासून गांजासह चरस, कोकेन, एमडी अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती समोर येते। तरुणांना ड्रग्सच्या विळख्यात ओढलं जात आहे। अनेकांचं आयुष्य अंमली पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे। विशेष म्हणजे तरुणांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्याकरता सरकारसह सामाजिक स्तरावर सुद्धा प्रयत्न होणं नितांत गरजेचं आहे। नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भात मोहीमच हाती घेतली आहे। लोकशाही मराठीनं देखील ड्रग्ज विरोधात मोहीम सुरू केली आहे। यात नागरिकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे। ड्रग्ज फ्री महाराष्ट्र करण्याकरता प्रत्येकानं एक पाऊल टाकणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।